अरे नाही मित्रांनो, आज आषाढी एकादशी आहे आणि वर्षाने वर्ष चालू असलेली आमची परंपरा शिखरावर जाण्याची, ती आज आम्ही परत शिखरावर जात आहोत. तर आमच्यासोबत आहेत आमची सगळी मंडळी. तर कोण कोण आहे ते बघा. आपल्याला माझ्या मागे दिसतोय ना, ह्या टॉकवर जायचं आहे. ते वरती गेले मी तुम्हाला दाखवेलच किती मजा येते तिथे. पाठवून आमच्यासोबत मंजित आणि प्रेम दोघे जण आलेले आहेत. हात करा हात करा हात करा रे. कडक हा कडक. हा सगळ्याच बनवतो. जबरदस्त हवा सुटले आणि खालचा नजारा तुम्हाला दाखवतो मी आता. माझ्या पाठीमागे तुम्ही नजारा बघू शकता. ती थोडा दमून थकून बसलेली आहे. थोडा पाणी वगैरे पितील आणि मग पुढे जातील. काय विषय नाही. इकडे या, इकडे या, इकडे बसा. समोर दिसू द्या कोण कोण बसले ते. तर मित्रांनो, सर्वांनी अशा वातावरणामध्ये फिरलं पाहिजे आणि निसर्ग अनुभवला पाहिजे आणि निसर्गाची मजाही घेतली पाहिजे. आज पाऊस नाही आहे, थोडा ऊन आहे, त्याच्यामुळं गरमी होती आहे. भरपूर वर्षाने आमचे भाऊजी आले मुले आता तर दमलेत. खूप जमलेलं आहे. कोकणात आल्याशिवाय निसर्ग काय आहे आणि त्याचा अनुभव कसा असतो ते कोकणात आल्याशिवाय कोणालाच घेता येत नाही. त्याच्यामुळे निसर्गाचा चांगला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच पावसाळ्यामध्ये कोकण फिरून पाहावं सर्वांनी. ह्या मालरानावरती एकदम छोटी छोटी फुलं पाहू शकता, किती मस्त आहेत आणि वाराही जबरदस्त सुटला आहे. आता पुढचा टप्पा पार करायसाठी पोरं आमची सर्व एकदम खाऊन निघाले आहेत. आता पुढचा टप्पा कुठपर्यंत जातील ते तुम्हाला मी दाखवतोच. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे बैल किती मस्त, ही गुरं किती मस्त चरत आहेत रानामध्ये. म्हणतात माणसापेक्षा प्राण्याला जास्त फॉलोअर्स आहेत. तर माझं तुम्हाला मी एकतरी बिबट्या रानात हे दाखवणारच आणि नाही भेटलं तर चट्टी सुसू करू नको बाबा. भाऊजी काय म्हणतायत. हे आमचे मोठरीवाले बाबा आहेत. आता गुरं चारण्यासाठी ते इकडे आलेले आहेत आणि यांचा वाडा पण इथे आजूबाजूला आहे. मला यांचा वाडा दाखवतो बाबांचा. आपण बाबांचे बाबा तुम्ही काय करायला तिथे. ओके. आता आमचा ट्रॅकर आता रस्ता चुकला आहे. तो म्हणतोय मला माहिती नाही कुठनं जायचं आहे ते. आता मलाच पुढाकार घ्यायला लागेल आणि कुठनं तरी काट्याकुट्यात यांना वाट मोकळी करून द्यायला लागेल. हा संपूर्ण घनदाट जंगल झाडाझुडपाने भरलेला आणि यातून आम्हाला ट्रॅकिंग करून जायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ पाणी आहे बघा. मला तोंड देतो. स्वच्छ पाणी आहे. हा फिल्टर आहे, ॲक्वा फिल्टर पाणी. हा प्युअर आहे, हा नैसर्गिक आहे. हा पाणी पिऊ शकतो का आपण. ऑब्विसली हा शुद्ध पाणी आहे. पिऊन बघा. हा बघा आमच्या बंटीला भीती वाटते आता वाघाची. काय अरे दाखव काय लिहित आता. आता वाडा दाखवत होता ना वाडा. मित्रांनो, ह्या वाड्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो.
की ज्यावेळेस आमच्या कोकणातली लावणी संपते ना, तेव्हा आमचे शेतकरी बांधव त्यांची गुरंढोरं घेऊन वरती जंगलामध्ये येतात. जंगलामध्ये त्यांना खायला, गुरांना म्हणजे खायला हिरवा चारा वगैरे भरपूर मिळतो आणि मग ते अगदी दिवाळी संपूनही ती गुरं इथं वरतीच असतात आणि दिवाळीनंतर मग ती परत खाली आपल्या गावामध्ये येतात. आलो आलो मालव आलो. इसवी सन पुराणी वाट आली. इसवी सन. तर आता आम्ही काट्याकोट्यातून जाली झुडपातून माल रानावरती आलो आहोत. ती बा हरिण बघ धावते. जरा बरं वाटलं. ती बा हरिण धावते बघ. भाऊजी म्हणते हरिण धावते. तर आता अजून एक टप्पा पार करायचा आहे. आता 3 टप्पे झालेत, अजून 4था टप्पा एक बाकी आहे आणि मग फायनली आम्ही पोचणार आहोत. आता शेवटचा टप्पा राहिला आहे. 3 टप्पे आम्ही पार करून आलो आहोत. आता एक शेवटचा टप्पा राहिला आहे. आमच्या पुढे काही मंडळी चालते, ते कुठल्या गावात आले ते आपण त्यांना विचारू. तुम्ही आलात? आम्ही सापेवर हे दादा सापेवरून आले आहेत. ही पण मंडळी भरपूर आहे. वरती जाऊन तुम्हाला मी दाखवेलच किती मजा आहे ती. भाऊजी आमचे आता गवताची मजा घेत आहेत. गवतामध्ये चालण्याचा, बिना चपली चालण्याचा घेत आहेत ते. त्यांना भरपूर मजा वाटते बिना चपलीचा चालायला. खास करून ह्या गवतावरनं चाललं ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं फायदेशीर असतं. तर भाऊजी आमचं काहीतरी सांगतेच माहिती. भाऊजी सांगा काय माहिती सांगता तुम्ही? बिना चपली चालल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ओके. जबरदस्त वरती हवा आहे आणि ही हवेवरती डोलणारी पुढे तुम्ही पाहू शकता. तर चला आपण थोडेच जेवत राहिलो आहोत. हा टप्पा पण धावून धावून पण पार करू शकतो. तर धावता धावता पडलो नाही म्हणजे मी झालं. टप्पा चढायला सुरुवात केली आहे. दम लागला आहे. 12:30ला कुठं ते थोडा धावलो ना म्हणून, बाकी मी दमत नाही. तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण महाड शहराचा एरिया आहे. ही सावित्री नदी साईडने वाहणारी आणि त्याच्याच बाजूला मुंबई गोवा हायवे. तर आता फायनली आपण पोचलो आहोत शिखरावरती. तर या खांबावरती चढायची प्रथा आहे आणि वर जाऊन झेंडा लावायची प्रथा ती आता कोण पूर्ण करतो ते बघूया. हा दादा चालला आहे. फॉलो करा आणि काय करा, लाईक करा. बघू प्रयत्न करतोय, पोचेल काय. आमचा मंजित ट्राय करतो काय बघूया. गेल्या वर्षी मंजित गेला होता, आता दुसरा झालाय. बघूया काय करतोय तो. आहे आला सवय आहे पोलाव चढायची. गेल्यावरती अरे पण झेंडा घेऊन नाही गेलास. अरे झेंडा दे जातात. अरे झेंडा दे. पकडेल तो हातात, उडवल्यावर पकडेल. हाय हाय गेला गेला. जबरदस्त. शातीन आली माझ्या. जबरदस्त. थोडा कमी गेला. आता 3 एकी लावली. चल तर जाणार जाणार. आता जाईल, आता जाईल. दादाने प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाला आता यश मिळालंय बहुतेक. वरती ग्रिपो पाय टाक तिथं जॉईंटला. थोडा प्रयत्न कर. आलो. इच्छुक आहे का याच्यामध्ये? कोण इच्छुक आहे का वर जायला? म्हणजे तुझं नाव आहे अजून? बारीक पोराला पाठवा. गेला कडक. हा कडक. जबरदस्त.
सपकन चांगला. नाही नाही पडणार तुझा बिंदास. जबरदस्त जबरदस्त. वागच रे. जय माहिष्मती. अरे अरे महादेव. व्हिडिओ माझं नाव सांगू मी मोठा आहे. आपण हे दादा नाव विचारू खाली आल्यावरती. उडी मारू नको शिस्तीत आहे बाबा. लाव लाव तुला पटकन आहे. तिथं पत्र लागेल त्याला. लाव माझा आहे. भावा नाव काय नाव सांग. भावा नाव सांग. साईराज रसल. जबरदस्त. व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की इकडे शिखरावरती किती मजा असते.